नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत काकडीचं धोंडास, ज्याला कुकुंबर केक असंही म्हणतात। हा कोकणातील एक पारंपरिक असा पदार्थ आहे, ज्यासाठी खरं तर तवसं लागतं, पण तवसं नेहमीच अवेलेबल असतं असं नाही। म्हणून मी काकडी घेतली आहे, ती सोलून त्याला किसून घेतले। 1 वाटी आपला किस झालेला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तूप घेतले, त्यावर आपण 1 वाटी रवा छान भाजून घ्यायचा आहे। काकडीच्या प्रमाणात आपल्याला रवा घ्यायचा आहे। 1 वाटी काकडीचा किस होता, म्हणून मी 1च वाटी त्याला रवा घेतला आहे। रवा छान बारीक गॅसवर आपल्याला 7 ते 8 मिनिटं कलर त्याचा बदलेपर्यंत तो भाजून घेतला आणि तो एका प्लेटमध्ये काढून ठेवला आहे। आता आपल्याला काकडी ही छान शिजवून घ्यायची आहे। पॅनमध्ये मी 1 वाटी काकडी घातली आहे, म्हणजे काकडीचा किस। त्यामध्ये 1च वाटी पाणी घालायचं आहे आणि अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। ओल्या नारळाने याला खूप मस्त अशी चव येते, त्यामुळे नक्की घाला। 5 मिनिटं ह्याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। काकडी बघा पटकन शिजते। 5 मिनिटात ह्याला छान उकळी आली आहे। त्यामध्ये अगदी चिमूटभर एवढी हळद घातली आहे, म्हणजे छान अगदी रंग येतो पिवळा म्हणून। आणि गोड आहे त्यामुळे थोडंसं आपण मीठही घालूया। त्यामध्ये मी 1च वाटी गूळ घातला आहे। गूळ तुम्ही तुमच्या गोडीच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। त्यामध्ये थोडे मनुके घातलेत आणि आता यामध्ये रवा मिक्स करून घेऊया। रवा छान एकजीव झाला आहे। आता यामध्ये थोडं केसर घातलं आहे आणि गूळ आहे म्हणून मी थोडं जायफळही किसून घातलं आहे। तुम्ही वेलची पावडरही घालू शकता। आपल्याला हे असंच गॅसवर थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। गॅसवर हे डायरेक्टली ठेवलं तर खालून लागू शकतं ना, म्हणून मी आधी तवा ठेवला आहे आणि त्यावर आपला हा जो पॅन आहे तो ठेवला आहे। वरून छान अगदी एकसारखं करून घेतलं आहे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं। आणि यावर तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता। मी इथे काजू घेतलेत आणि त्याला थोडं वरती डेकोरेट करून घेतलं आहे। त्याबरोबरच साईडने थोडं तूप सोडायचं आहे, म्हणजे तुपाचा जो फ्लेवर आहे ना तो मस्त अगदी यामध्ये येतो आणि छान सुवास येतो आपल्या केकला। आता हे 10 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर असंच ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनी मी गॅस बंद केला आणि आता हा पूर्ण गार झाल्यानंतर मी हा कट करून घेते। तुम्हीही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर तवसं म्हणजे जी मोठी काकडी असते ना ती मिळाली ना तर नक्की त्याने करून बघा। ही मी आपली नॉर्मल काकडी आहे ना त्याने केलं आहे, पण त्यानेही चव अगदी उत्तम होते। तुम्ही करा आणि कसा झाला तो मला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।